हे बघा, त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे. ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा ज्या खुलासा होतोय किंवा एखादा बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतं तो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत आहेत. अटक व्हायला उशीर झाली, अटक झाल्यानंतर सुद्धा जे काय कट कारस्थान आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं नाही. म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटतं? ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात, ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात, सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचं तसंच गमजा, हातात दोरे, तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटते. फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो. हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना. मनोज जरांगे पाटलांनी शंका व्यक्त केली की जी संपत्ती विदेशात आहे त्यांची नाहीच आहे. काय मनोज जरांगे पाटील म्हटले की यांची जी संपत्ती विदेशातली आहे ती त्यांची ऐपत नाही विदेशामध्ये संपत्ती खरेदी करावी. सरकारमधला बडा नेता पर्यंत हे CDR मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधीमधले, ते CDR तपासली ना सगळं काही लक्षात, सगळं. त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते, तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय त्याच्या ट्रान्झॅक्शनवर पण तो सगळं लक्षात येईल ना. आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले, तिथे दिशा व्यवस्थित ठेवली, CDR तपासले, ट्रान्झॅक्शन तपासले, तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत वरद हस्त लगेच लक्षात येईल. कोण आहे? आधी नोटीस दिली होती, ईडीची एंट्री व्हायला पाहिजे आता या संपत्तीच्या आकड्यावर. हो, व्हायला पाहिजे ना. ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते, ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास. बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं तुम्हाला? विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं? मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. आणि तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर तो लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा VIP ट्रीटमेंट झालेली असते, हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की तर मंत्री महोदयांचं वरद हस्त त्यांच्यामध्ये आहे. त्यांना पैशात आर्थिक याच्यातही ट्रान्झॅक्शन वरती कळून येईल. ते थर्मल प्लॅन जे आहे पळवीला त्यातले अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात. 12 अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्याला. काय वाटतं याचं? हे बघा, तो जो काही तिकडचा विषय तिथं आहे आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी बहुत चर्चा केलेली आहे. आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे. आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात या लोक, ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही. आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळंच बाकीचे लोक तिथं बोलतात. म्हणजे एक ते सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू आहे ते बंद व्हायला पाहिजे. शेवटचा प्रश्न सापडत नाही, एक आरोपी अजून सापडत नाही, तपासावर शंका व्यक्त करतात. बघा, पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतात. मला एवढं चांगलं मला माहिती. शेवटचा प्रश्न, एवढं सगळं घडतंय, पळी 2 दिवस बंद होते, राडे होतात, सगळं होत आहे, मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही, अजूनही ते समोर आले नाही. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, हा त्यांचा विषय, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. बोलायला पाहिजे असं वाटत नाही. मीडियासमोर बोल, तुम्ही विचारायला पाहिजे. मी त्यांचं कसं विचारा ना सर. रेल्वेचा काय प्रश्न? ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत. ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथं झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इथं रेल्वे स्टेशन होईल तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. आज त्यांनी 6 दिवस आंदोलन केलं. आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो, मीही तिथं पत्र दिलेलं आहे. त्यांनी आज उपोषण त्यांचं मागं घेतलेलं आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही ह्या संदर्भातली घेतोय.